जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं चालू घडामोडी सिरीज संपूर्ण नोव्हेंबर पार्ट 2 मध्ये। या व्हिडिओमध्ये आपण फक्त 10 मिनिटात 30 परीक्षाभिमुख IMP प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या इतर सर्व परीक्षेसाठी उपयोगी असतील। आपलं चॅनल जरी मित्रांनो नवीन असलं तरी आपला कंटेंट हा विश्वसनीय ऑथेंटिक असतो। तरी सर्व विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओची सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, दिल्ली इथे आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाची 7वी परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेचे अध्यक्षपद संयुक्तपणे भारत आणि कोणत्या देशाने भूषवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फ्रान्स। आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाच्या 7व्या परिषदेचे संयुक्तपणे अध्यक्षपद हे भारत आणि फ्रान्स या देशाने भूषवले आहे। या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न घेतले आहेत मित्रांनो, आणि या 30 प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्नाचे उत्तर योग्य देता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। इथे तुम्हाला नेहमी ऑथेंटिक विश्वसनीय कंटेंट मिळेल। ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक दुसरा, 14व्या हॉकी इंडिया पुरुष राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चेन्नई। 14व्या हॉकी इंडिया पुरुष राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले आहे। हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की। ओके मित्रांनो, थंबनेलमध्ये जरी 10 मिनिट दिले असले तरी हा व्हिडिओ 20-25 मिनिटाचा होऊ शकतो, कारण आपण सोबतच एक्स्ट्रा माहिती सुद्धा देत आहोत त्यामुळे। ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या पहिल्या महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशात केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे भारताच्या पहिल्या महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4, भारताने 2015 ते 2023 या 8 वर्षाच्या कालावधीत देशात क्षयरोगाचे प्रमाण म्हणजेच TB किती टक्के कमी केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 17%। भारताने 2015 ते 2023 या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये देशात क्षयरोगाचे प्रमाण हे 17% कमी केले आहे। ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुजाता सौनिक। सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत। तसेच माधवीपुरी बुच या सेबीच्या अध्यक्षा आहेत। शबनम मौसी या पहिल्या ट्रान्सजेंडर खासदार आहेत। निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत। ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजय कुमार वर्मा। महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक हे संजय कुमार वर्मा हे बनले आहेत। रश्मी शुक्ला या आधीच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक होत्या। विवेक फणसळकर हे मुंबई पोलीस आयुक्त आहेत। तसेच रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर यांच्यावर पोलीस महासंचालकाचा तात्पुरता कारभार सोपवण्यात आला होता। संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन 51वे मुख्य न्यायाधीश बनले आहेत आणि यांचा कार्यकाळ हा 11 नोव्हेंबरपासून
सुरू होणार आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या देशात हिंदू मंदिराजवळ फुटीरतावाद्यांनी दहशतवादी हल्ला केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅनडा. कॅनडा या देशात हिंदू मंदिराजवळ फुटीरतावाद्यांनी दहशतवादी हल्ला केला. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. सर्वात लहान वयात चेस खेळाडूचा मान हा कोणी मिळवला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनीश सरकार. सर्वात लहान वयात चेस खेळाडूचा मान हा अनीश सरकार याने मिळवला आहे. याचे वय 3-3.5 वर्षाचे आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. भारत 2025 पर्यंत $104 मिलियन मदत कोणत्या देशाला करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मालदीव. भारत 2025 पर्यंत $104 मिलियन मदत मालदीव या देशाला करणार आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. स्विस ओपन इंडोर तिरंदाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताच्या अतनु दास याने कोणते पदक पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कांस्य पदक. स्विस ओपन इंडोर तिरंदाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताच्या अतनु दास याने कांस्य पदक पटकावले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. नुकतेच शारदा सिन्हा यांचे दिल्ली येथे निधन झाले, त्या कोण होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकगायिका. शारदा सिन्हा या लोकगायिका होत्या. त्यांना बिहार कोकिळा म्हणून ओळखले जात होते. त्यांनी भोजपुरी आणि मैथिली या भाषेत लोकगीते गायली. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. केमॉन बेटावर झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सुपर फेदरवेटचा किताब मिळवणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनदीप जांगरा. जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत सुपर फेदरवेटचा किताब मिळवणारा पहिला भारतीय हा मनदीप जांगरा बनला आहे. त्याने 10-0 असा पराभव केला. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ICCने जारी केलेल्या महिला गोलंदाजाच्या क्रमवारीत भारताच्या कोणत्या महिला खेळाडूने दुसरे स्थान मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दीप्ती शर्मा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ICCने जारी केलेल्या महिला गोलंदाजाच्या क्रमवारीत भारताच्या दीप्ती शर्मा हिने दुसरे स्थान मिळवले आहे आणि अष्टपैलूच्या क्रमवारीत तिने 4थे स्थान मिळवले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. अमेरिकेचे नवीन 47वे राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प बनले. बघा मित्रांनो, आपण या एका प्रश्नामध्येच 2-3 प्रश्न कव्हर केले आहेत. अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प हे बनले आणि कितवे विचारले तर हे 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे. ठीक आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4 वर्षाचा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल हा 4 वर्षाचा असतो. डोनाल्ड ट्रम्प यांची ही दुसरी वेळ आहे आणि त्यांना एकूण 277 इलेक्ट्रॉल मते मिळाली आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे PM विद्यालक्ष्मी योजना. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने PM विद्यालक्ष्मी ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी सरकारने 3,600 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16वा. संयुक्त सैन्य अभ्यास विनबॅक्स 2024चे 5वे संस्करण. बघा, संयुक्त सैन्य अभ्यास विनबॅक्स 2024चे हे कितवे संस्करण आहे? 5वे संस्करण. भारताच्या हरियाणातील अंबाला इथे आयोजित करण्यात आले. कुठे आयोजित करण्यात आले? हरियाणातील अंबाला इथे. हा अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व्हिएतनाम. संयुक्त सैन्य अभ्यास विनबॅक्स हा भारत आणि व्हिएतनाम या 2 देशादरम्यान होतो. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17वा. अलीकडेच केंद्र सरकारने मुथालापोझी बंदराच्या विकासासाठी 177 करोड रुपयाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. हे बंदर कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ. मुथालापोझी बंदर हे केरळ राज्यामध्ये स्थित आहे. अलीकडेच केंद्र सरकारने त्याला 177 करोड रुपयाला मंजुरी दिली आहे त्याच्या विकासासाठी. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18वा. 76वा प्रजासत्ताक दिन 2025 साठी भारताने प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्राबोवो सुबियांतो. 76व्या प्रजासत्ताक दिन 2025 साठी भारताने प्रमुख अतिथी म्हणून प्राबोवो सुबियांतो यांना आमंत्रित केले आहे. प्राबोवो सुबियांतो हे इंडोनेशिया या देशाचे पंतप्रधान आहेत. तसेच जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे पंतप्रधान आहेत. बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प अलीकडेच नवनियुक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प बनले आहेत. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19वा. कोणत्या देशाला 2024 ते 2026 पर्यंत आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाचा म्हणजेच ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स अध्यक्ष बनवण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. 2024 ते 2026 या कालावधीत आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाचा अध्यक्ष हा भारताला बनवण्यात आला आहे आणि याच्यासोबत सह अध्यक्ष हा फ्रान्सला बनवण्यात आला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20वा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हो भाषेला संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम. आणि आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा. यांनीच हो भाषेला संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21वा. नुकताच प्रसिद्ध झालेल्या AI तयारी निर्देशांक 2023 म्हणजेच AI रेडीनेस इंडेक्स मध्ये कोणता देश शीर्षस्थानावर राहिला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंगापूर. नुकताच प्रसिद्ध झालेला AI तयारी निर्देशांक 2023 मध्ये सिंगापूर हा देश प्रथम स्थानावर राहिला आहे. तर भारताचे यामध्ये स्थान हे 72वे आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22वा.
वन रँक वन पेन्शन या योजनेला किती वर्ष पूर्ण झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10 वर्ष. वन रँक वन पेन्शन या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही योजना 7 नोव्हेंबर 2015ला सैनिकांसाठी सुरू करण्यात आली होती. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23वा. राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7 नोव्हेंबर. राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन हा 7 नोव्हेंबरला साजरा केला जातो. त्याचबरोबर 7 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, तसेच 5 नोव्हेंबर हा रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 10 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय परिवहन दिन आणि शांती आणि विकासासाठी विश्व विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24वा. नुकतेच सुप्रीम कोर्टाने राजस्थानातील बालविवाह कधीपर्यंत समाप्त करण्याचे निर्देश दिले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2030. राजस्थानातील बालविवाह समाप्त करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने हे 2030 पर्यंत दिले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25वा. कोणत्या देशाने पोलिसांना ड्युटीवर असताना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध लावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे झिम्बाब्वे. या देशाने पोलिसांना ड्युटीवर असताना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध लावले आहे. ठीक आहे, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26वा. नौदलाच्या खुल्या समुद्रातील कोकण रत्न मोहिमेला रत्नागिरी इथे सुरुवात झाली. या मोहिमेला कोणते नाव देण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हमारा समंदर हमारी शान. नौदलाच्या खुल्या समुद्रातील कोकण रत्न मोहिमेला हमारा समंदर हमारी शान असे नाव देण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 27वा. अर्जुन एरिगेसी ने फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कितवे स्थान मिळवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2रे स्थान. अर्जुन एरिगेसीने फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीमध्ये 2रे स्थान मिळवले आहे. तर प्रथम स्थानावर मॅग्नस कार्लसन हा आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28वा. अस्मी काय आहे ज्याला अलीकडेच भारतीय सेनामध्ये समाविष्ट करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक मशीन पिस्तूल. अस्मी हे एक मशीन पिस्तूल आहे ज्याला भारतीय सेनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 29वा. 55वा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव इफ्फी 2024 मध्ये कुठे आयोजित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा. 55वा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव इफ्फी 2024 हा गोव्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या महोत्सवासाठी फोकस कंट्री म्हणून ऑस्ट्रेलिया या देशाची निवड करण्यात आली आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30वा. एशियन डेव्हलपमेंट बँकेने अर्थात ADB
वीज वितरण वाढविण्यासाठी कोणत्या राज्याला $241 मिलियन कर्ज मंजूर केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. एशियन डेव्हलपमेंट बँकेने वीज वितरण वाढवण्यासाठी $241 मिलियन कर्ज हे पश्चिम बंगाल या राज्याला मंजूर केले आहे. ओके, तर थँक्यू मित्रांनो सो मच.